खमंग, खुसखुशीत आणि इतके चवदार की नेहमी पराठे करायचे म्हटल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल. थोडी बडीशोप, धणे, जिरे थोडेसे असे कुटून घ्या आणि बाजूला ठेवा. आता पीठ मळायला घेऊ आपण. तर इथे मी 4 चमचे म्हणजे हे वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडंसं डाळीचं पीठ घेतलं, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घेतलं, थोडं तेलही टाका पीठ मळताना, थोडी हळदही टाका बरं का पीठ मळताना, जेणेकरून कलर छान येईल. आणि अशा पद्धतीने पाणी घालून मस्त पीठ मळून थोडासा वेळ बाजूला ठेवा, कारण आपल्याला आता भाजी बनवायची. पण भाजी बनवताना ती आपल्याला शिजवायची नाही, अशीच वापरायची. बटाटे किसून घेतले, असा व्यवस्थित त्याचा लगदा केला, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली, थोडीशी हिरव्या मिरच्या लसूण वाटून घेतला, थोडासा घरातील मसाला, हळद घातली, थोडासा कढीपत्ताही चिरून असा चुरून घातला बरं का मस्त, थोडीशी जिरे घातले आणि ते वाटलेलं मिश्रणही घातलं. आता इथे जिरे नाही घातले तरी चालेल, कारण ते वाटलेलं कुटलेलं मिश्रण होतं. आणि अशा पद्धतीने मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अशी छान पोळी लाटून घ्या आणि त्यावर तो एक गोळा ठेवा, गोळे करून घ्या. आता तुम्हाला चौकोनी बनवायचे, त्रिकोणी बनवायचे, अशा पद्धतीने बनवा. मस्त लाटून तूप, बटर, तेल लावून मस्त दोन्ही बाजूनी भाजून घ्या. थोडेसे असे खरपूस, खरंच खूप छान चव लागते. त्यामध्ये मध्ये बडीशोप ची चव येते, थोडी जिऱ्याची येते. नक्की एकदा अशा पद्धतीने करा. थोडी कढीपत्त्याची येते. यूट्यूबवर डिटेलमध्ये ही रेसिपी दाखवलेली आहे, फेसबुकवर आहे. तेव्हा बाय.